गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज सकाळी सकाळी खूप घाई झाली होती, कारण आम्हाला जायचं होतं बाहेर. घरातली कामं वगैरे आवरून घेतली. नंतर अक्षदाने एक हेअरस्टाईल बघितली होती यूट्यूबला. तिला ती हेअरस्टाईल बांधून दिली आणि खुशीलासुद्धा एक हेअरस्टाईल बांधून दिली वेगळी. दोघींच्या हेअरस्टाईल छान वाटत होत्या. मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं यूट्यूबला बघून, पण मस्त आल्या होत्या. माझं आवरून घेतलं. त्यानंतर निघालो आम्ही बाहेर जाण्यासाठी. माझ्या घरापासून थोडं पुढे जाऊनच एक चहाची टपरी आहे. तिथे गुळाचा चहा खूप छान भेटत होता. तिथेच आम्ही आलो होतो परत चहा घ्यायला. मला इकडचा चहा खूप आवडतो. त्यानंतर खुशीचं काहीतरी खाण्याचं वेगळंच चालू होतं. मी अक्षदा आम्ही दोघींनी चहा घेतला आणि हे आमचे महाराज कृष्णा, ह्यांना तर काही चहा देऊ नाही शकत, त्यामुळे पाणी पिऊनच पोट भरत होते. आणि इशाऱ्याने बघा मला कसा बोलत होता, चल चल इकडचा सगळा चहा संपवशील. त्यानंतर त्याला पाणी वगैरे पाजलं, पैसे वगैरे दिले आणि निघलो आम्ही जायला जिथे जायचं होतं आम्हाला. आत्ता तरी तुम्हाला कळालंच असेल की आम्हाला कुठे जायचं आहे. तर आम्ही पोहोचलो होतो आणि तिकीट वगैरे घेतलं. हो, संभाजी महाराजांचा मूवी छावा हा बघण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. तिकीट वगैरे घेतलं. आम्हाला खूप उशीर झाला होता जाण्यासाठी. 5चा शो होता आणि 5 वाजायला 5 मिनटं असताना आम्ही तिथे पोहोचलो. आणि खुशी बघा छावा मूवीच्या पोस्टरकडे जाऊन ते सगळं बघत बसली होती. त्यानंतर तिला घेतलं आणि आम्ही पटापट गेलो, शो निघून जाईल म्हणून. फायनली आम्ही आतमध्ये पोहोचलो आणि शो मिळाला. चालूच झाला नव्हता पिक्चर. त्यानंतर अंधारा बघताच कृष्णा रडायला लागला होता. त्याला शांत केलं आणि खुशी तर बघा पुढे पोहोचली आमच्या पहिलाच. आणि ह्याच्यामध्ये मी छोटीशी क्लिप घेतली आहे मूवीची, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इंटरवलमध्ये खुशी आणि अक्षदाचं पॉपकॉर्न खायचं हे लागलं होतं, कारण त्यांना पिक्चरशी काहीच संबंध नव्हता, या फक्त खाण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर कृष्णाची छोटीशी क्लिप घेतली, खेळत होता. तेवढंच खेळला तो तिथे, कारण पूर्ण पिक्चर तो रडतच होता अंधारा बघून. आणि मी सुद्धा थोडंसं क्लिप घेतली पॉपकॉर्न खायची. त्यानंतर इंटरवलनंतरचा पिक्चर बघून मित्रांनो खूप म्हणजे मी अक्षरशः रडलेच होते. आणि खुशीचे पप्पा तर एकदम शांत झाले होते, कारण पिक्चरचा शेवटचा एवढा शॉट भारी होता. म्हणजे आपल्या संभाजी महाराजांनी किती अत्याचार सहन केले, त्यांच्यावर किती अत्याचार केले आणि तरीसुद्धा ते लढले झुकले नाही. एवढं मस्त दाखवलं आहे त्या मूवीमधून. खरंच ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी खरंच हा मूवी बघा एकदा, खूप मस्त आहे. त्यानंतर इथे आलो बाजूला फिरायला. आमची इच्छा नव्हती तरीसुद्धा मुलांसाठी आम्ही आलो त्यांना घेऊन खेळायला. त्यांना थोडंसं खेळवलं. इथे गाडी वगैरे होती, त्याच्यात बसवलं आणि फिरलो. मग फायनली निघलो तिथून आम्ही. आतापर्यंत तर फक्त त्यांचं फिरणं झालं होतं, पेटपूजा बाकी होती. त्यानंतर गेलो तिकडून पुढे थोडंसं एक तंदुरीचं दुकान आहे, फेमस आहे तिकडचं, तर मला नाव नाही माहिती तिकडच्या दुकानाचं, पण तरीसुद्धा आम्ही तिथे गेलो. आम्ही तिथेच जातो हमेशा. आणि फायनली आम्ही वेळेवर तिथे पोहोचलो. चिकन तंदुरी ऑर्डर केली. थोडा उशीर लागत होता बनवण्यासाठी, त्यामुळे थांबलो तिथे. आणि बघा इथे आलो होतो आम्ही तंदुरी खायसाठी. ते नाव दिसलंच नाही मला लाईटीमुळे आणि मी घेऊ नाही शकले. त्यानंतर इथे अंधार बघू शकता तुम्ही, एवढा अंधार झालेला, खूप उशीर झाला होता आम्हाला. बापरे, मी तर मागे बघतच नव्हते, मला भीती वाटत होती. इथे तोंड करून उभी होते मी. चिकन वगैरे आलं, तंदुरी चिकन, आणि खायला स्टार्ट केलं. आणि खुशी बघा जणू मी खाल्लंच नाही कधी अशी मला दाखवत होती. आणि ही मॅडम तर पप्पाच्याच हाताने खाते. त्यानंतर आम्ही जेवलो वगैरे. आणि असा होता हा माझा व्लॉग. बाय. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.